सगळे वसुलीखोर भाजपसोबत गेले। भाजपमधलं वसुली रॅकेटचं मार्गदर्शक किरीट सोमय्या, खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान। नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। कधीच फूट न पडलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजप कायम एकसंघ राहिला। नागपूरमधल्या भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। जे लोक भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं ते लोक भाजपमध्ये येत आहेत। मोदींच्या कामावर विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीला उमेदवार मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट। याचा अर्थ अपशकुनाला सुरुवात झाली, राजन साळवींचा टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमत होत नाही। नारायण राणे सभा घेऊन लोकांना काय सांगणार? उमेदवार तेच आहेत की आणखी दुसरं कुणी? साळवींचा नारायण राणेंना टोला। कोकणच्या जनतेचा विश्वास हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी। कोकण हा आमचा बालेकिल्ला। खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक साधतील, राजन साळवींना विश्वास। नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का। माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। राजीनामा देऊन 2 महिने झाले तेव्हापासून कुणीही संपर्क साधला नाही, म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला। बबनराव घोलप यांच्याकडून नाराजी व्यक्त। 50 वर्ष पक्षासाठी काम करूनही आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, घोलप यांची खंत। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील। देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा। श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार, फडणवीसांचं वक्तव्य। तुम लढो हम कपडा संभालते हैं, श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका। कल्याणमध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं, मग आता काय झालं? श्रीकांत शिंदेंचा सवाल। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली याचा आनंद, पण ते कमळावर लढणार की धनुष्यबाणी या चिन्हावर, याबाबत संभ्रम। ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा श्रीकांत शिंदेंना टोला। ठाणे आणि कल्याणमध्ये ठाकरे गटाचा उमेदवारच विजयी होणार, कल्याणमध्ये लढत होणारच नाही। श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर संजय राऊत यांची टीका। श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील। 400 खासदारांमध्ये श्रीकांत शिंदेही असतील, रवींद्र चव्हाण यांचा विश्वास। कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेंनी गेली 10 वर्ष प्रचंड काम केलं, जनतेचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे। कल्याणचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर केल्याबद्दल फडणवीसांचं स्वागत, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। श्रीकांत शिंदेंची सीट आधी जाहीर झाली असती तर इतरांना वाटलं असतं मुख्यमंत्र्यांनी फक्त मुलाचाच विचार केला। फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करून युती घट्ट असल्याचं दाखवलं, रामदास कदम यांचं वक्तव्य। कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेंचं काम आहे, पण स्वतःच्या ताटात आधी वाढून घेण्याची पद्धत शिवसेनेत नाही। यापूर्वीच्या सरकारमध्ये युवराज आधी मंत्री झाले, मग कार्यकर्ते झाले। शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर टीका। विजय शिवतारे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये जाहीर सभा। 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीची प्रचार सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंविषयी चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। हेलिकॉप्टरनं मतदारांना आणावं लागलं तरी चालेल, पण लोकसभेसाठी मतदानाचा टक्का वाढायला हवा, हसन मुश्रीफ यांचं मत। कागल विधानसभा मतदारसंघातून 1.25 लाख मताधिक्य देणार, मग देव आला तरी संजय मंडलिक यांना हरवू शकत नाही, मुश्रीफांना विश्वास। मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू या मुश्रीफांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंची टीका। बडे लोक बडी बातें, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। हेलिकॉप्टरनं मतदारांना आणण्याची तयारी आहे म्हणजे यांच्याकडे मोठं घबाड दिसतंय।
हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचा टोला। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद, बारामतीत कुणाची लढत आहे हे जनतेला माहित आहे, कोण जिंकणार हे त्यांच्या सर्व्हेमध्ये कळलं असेल, म्हणून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचं उत्तर। जयंत पाटील त्यांच्या पक्षामध्ये नाराज, निवडणुकीमध्ये जयंत पाटील कुठेही दिसत नाहीयेत, त्यांना त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला। इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन, असे डबे नसलेलं इंजिन काही कामाचं नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका। भिवंडीच्या जागेवर शरदचंद्र पवार पक्षानं घोषणा केल्यानं काँग्रेस नाराज, भिवंडीच्या जागेवर चर्चा करण्यासाठी कोकणातील काँग्रेस नेत्यांची भिवंडीत बैठक। विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काल रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, सूत्रांचा दावा, सांगलीच्या जागेसंदर्भात मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती। सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि आपण ती सोडायची नाही, सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांची सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, सांगलीची जागा लढवू आणि जिंकू, विशाल पाटील यांनी केलं जाहीर। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतला तणाव वाढला, सांगलीची जागा आमचीच आहे, आम्ही सक्षम आहोत जागा लढवण्यासाठी, सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांची पुन्हा एकदा आक्रमक भूमिका। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य। सांगलीबाबत चर्चा सुरू आहे, सांगली भिवंडीचा तिढा लवकर सुटेल, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली, सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत पोस्टरद्वारे वाकयुद्ध, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यावर काँग्रेसची कार्टूनच्या माध्यमातून टीका, तर काँग्रेसच्या टीकेला ठाकरे गटाकडूनही कार्टूनच्याच माध्यमातून प्रत्युत्तर। संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असणाऱ्या विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी घेतली भेट, राऊत आणि विलासराव जगताप यांच्यात सांगली लोकसभेबाबत चर्चा। कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद, गणपत गायकवाडांच्या समर्थकांकडून श्रीकांत शिंदेंचा अपप्रचार, श्रीकांत शिंदेंच्या अपप्रचारानं गायकवाडांना जामीन मिळणार नाही, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडेंचा टोला। माजी आमदार विलास लांडे नाराज नाही आहेत, शिरूर लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दावा। हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांची चेष्टा केली, हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांची शिवसेनेवर टीका, तर हिंगोलीत ठाकरे गटाचे उमेदवार स्पर्धेबाहेर, खरी लढत वंचित आणि शिवसेनेमध्ये, बीडी चव्हाणांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।